मग तुम्ही अशा भूमिका का करता, आम्हाला नाईलाजाने तुम्हाला शिव्या घालायची वेळ येते म्हणून. आणि तिथे गेल्यानंतर असं झालं की आम्हाला बघून, माझा अवतार बघून अनेकांनी शटरच खाली गेले शॉपचे. त्यानंतर त्यांना सांगावं लागलं की हे शूटिंग चालू आहे. तर ॲक्च्युली ते बांधलं नसतं हात मागे तरी चालणार होतं, पण ते हात बांधले नाही तर तो फीलच येत नव्हता. म्हणजे हात सुटत होते म्हणा किंवा काय. टच कर याने आधीच केले ते गाणं, त्याच्यामुळे मला टचच करता आलं नाही. शेवटी मला माझ्या विलन गँगला 3rd टेकमध्ये सांगावं लागलं की आईला सोडा आणि आईच्या मुलीला उचला. हा म्हणेल की सरांची परमिशन घेत तर नाही, तो डायरेक्ट सुरू होतो. या पण सांगते, आता मी सांगते, मी बोलणार नव्हते पण बोलते. अख्खा सिनेमा, हा आता अख्खा सिनेमा हे सांगते. नमस्कार मंडळी. तर एक धमाल सिनेमा आपल्या भेटीला येतो 26 सप्टेंबरला, ज्याचं नाव आहे बदमाश. खरं तर बदमाश हे लहानपणापासून आपण सगळ्यांनी ऐकलं आणि आपल्याला स्वतःलाही बदमाश म्हणून घेतलं आहे आपण. पण हा चित्रपट नेमका काय आहे, ही सगळी स्टारकास्ट माझ्यासोबत बसली आहे आणि खूप उत्सुकता आहे मला जाणून घेण्याची. स्वागत करूया बदमाश कंपनी, आय मीन बदमाशच्या कास्टचं. खूप स्वागत सगळ्यांचं. कसे आहात? येस. आणि बदमाश ह्या नावामध्ये म्हणजे प्रत्येकाला आपण बदमाश आहोत हे प्रत्येकाला माहीत असतं. तुमच्यातला बदमाशपणा ह्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान बाहेर येत होता का कधी कधी? प्रमुख भूमिकेत मी स्वतः काम करतोय. माझं नाव अभिषेक रघुवंशी आहे. आणि बदमाशी हे बघा सगळ्यांमध्ये लपलेली असते. लहानपणाच्या बदमाश ह्या माझ्या पप्पांनी पकडत गेले. पप्पा म्हणजे जगदीश रघुवंशी हे डिरेक्टर आहेत या चित्रपटाचे. आणि गंमत सांगायची झाली तर सेटवरती जेव्हा मी बदमाशीचे शॉर्ट्स जायचो तर तिथं माझी तारीफ केली जायची, पण ऑफस्क्रीन जेव्हा आम्ही बदमाशी करायचो तेव्हा ओरडा पण बसायचा. पण बदमाशी करायला खूप मजा आली आणि अजून पण भविष्यामध्ये खूप साऱ्या अशा बदमाशा येत राहणार आहेत. आणि मी असं भाग्य माझं समजतो की बदमाश ह्या चित्रपटातनं आमच्या सगळ्यांच्या बदमाशा बघायला मिळतील. अरुण दादांनी पण खूप साऱ्या बदमाशा केलेल्या आहेत, ते आमचे लाडके आहेत. म्हणजे चित्रपटाच्या वेळेस तर खूपच अशी धमाल केली आम्ही. आपण यंग समजतो स्वतःला, पण खरे यंग अरुण सर आहेत. कारण का हास्यजत्रा सेटवर ते इतकी धमाल करत असतात, ते वेगळे सांगायची गरज नाही आहे. सो सर मी तुमच्याकडे येईनच, कारण का तुमच्याकडे भरपूर किस्से असतील सांगायला. सर मी तुम्हाला शेवटी बसवले, कारण का दिग्दर्शक म्हटल्यावर सगळ्यांची जबाबदारी असते, सगळ्यांना धरून चालावं लागतं. सो दिग्दर्शकांकडे येईन मी, आपण माईक त्यांना देऊया. सर बदमाशची सुरुवात कशी झाली होती? कारण का नाव एक कॅची असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्यात कोण कोण कलाकार असणं ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. बदमाशची सुरुवात कशी झाली होती? मॅम मी अभिषेक माझा मुलगा लहानपणापासूनच्या बदमाशा पाहत होतो आणि समाजातल्या पण बदमाशा पाहत होतो. बदमाशा म्हणजे अनेक लोकांच्या, जसं की पोलीस असतील, व्हिलन असतील, म्हणजे मूवी पण बघायचो आपण. तर अशा अनेक प्रकारच्या ज्या बदमाशा आहे, तर त्यावेळेस मला क्लिक झालं होतं की या बदमाशांचं काहीतरी बदमाशीचं दर्शन घडवणारा असा एक चित्रपट की ज्याच्यामध्ये कॉमेडी, सस्पेन्स, क्राईम, ड्रामा आणि इमोशन्स आणता येईल आणि पब्लिकला हसवता येईल, मनसोक्त हसवता येईल. हा माझा विचार होता. आणि त्या दृष्टीनं मला टीम पण चांगली लाभली, कलाकार चांगले, अरुणदादांसारखे कलाकार, मोठे कलाकार लाभलेत आणि त्यांनी ज्या बदमाशा केल्या आहेत ते आपल्या मूवीमध्ये बघू शकाल. येस. पण खऱ्या आयुष्यातलं काय सिनेमात घेतलेलं नाही ना इथून? म्हणजे काय खऱ्या आयुष्यातूनच सुरुवात झाली. स्कूलमध्ये बदमाशा ज्या केल्या आणि तिथून मग मी नोटिंग केलं की समाजात पण बदमाशा होत्या. मग तिथून माझं ऑब्झर्वेशन सुरू झालं आणि इथे बदमाश बनवून संपवलं. लेखांनी इतकी बदमाशी केली की वडिलांना पिक्चर करावा लागला वेगळा. बरोबर आहे. एक मला बदमाशी सांगायला खूप आवडेल. म्हणजे आता सरांची परमिशन असेल तर सांगतो आम्ही. आमचे जे पोलीस टीम पण आहे तर आम्ही एकाच्या हॉटेलमध्ये घुसलो. तर म्हणजे पी.आयचे स्टार्स बघून सनी तिथं ऑलरेडी रिअल हवालदार आलेले होते. तर त्या हवालदारांना त्यांना वाटलं की बाबा आपल्यापेक्षा कोणतरी मोठ्या पदवीचा व्यक्ती तिथं आलेला आहे, चला चला पटकन पळा. आणि नंतर तुम्हाला हॉटेलवाला मालक विचारतो की साहेब बिल वगैरे काही देऊ नका. अरे म्हटलं बिल नाही मागत तिथं, चल ना मारू कल्टी. पण काय नाही, नंतर दिलं त्याला बिल. असं आम्हाला योग्य नाही वाटलं, कारण पिक्चरची स्टारकास्ट म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. आणि अशा खूप साऱ्या बदमाशा केलेल्या आहेत आम्ही या चित्रपटात. आणि सगळ्या म्हणजे असं असतं की वर्गात बदमाश मुलं असतात, त्याच्यामध्ये एक सोज्वळ मुलगी असते. तसं मला वाटलं धनश्री तशी सोज्वळ मुलगी आहे का, की काय कसं? हो, माझं कॅरेक्टर मूवीमध्ये चित्रा हे आहे आणि आम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्रमैत्रीण आहोत. आणि म्हणजे हो सोज्वळच आहे ती मुलगी, खूपच बदमाश नाही आहे जशी धनश्री आहे तशी चित्रा नाही आहे. हां, कारण धनश्री खऱ्या आयुष्यात खूप बदमाश आहे, मी हे स्वतः मान्य करते.
पण चित्रा हे कॅरेक्टर तसं नाही आहे, ते खूप छान शांत असं कॅरेक्टर आहे. मॅडम पण मी तर नाही ॲग्री करत, कारण की तुम्ही जेव्हा मूवी बघणार ना तेव्हा तुम्हाला कळून जाईल की काय कॅरेक्टर केलेलं आहे यांनी. खूप सारं आम्ही गमती जमती केलेल्या आहेत आणि आहे ती खरंच बदमाश रिअलिटीमध्ये पण आहे. चित्रपटामध्ये तर आम्ही सरप्राईजेस भरपूर ठेवलेले आहेत चित्रपटगृहात. तिची वेगळ्या प्रकारची बदमाशी सुरू असेल मम्मी. हो करेक्ट आहे. सगळ्यांच्याच वेगळ्या प्रकारच्या बदमाशा आहेत. जसं की पुष्पा मॅडम आहेत, आपण त्यांना खूप आधी वेगळ्या भूमिकांमध्ये बघितलंय की खलनायकाच्या भूमिकेत जास्त बघितलंय, पण त्या रिअल लाईफमध्ये तशा बिलकुल नाही आहेत. त्या खूप प्रेमळ आहेत, त्या खूप जीव लावतात, आम्हाला सगळ्यांना खूप सांभाळून घेतात, बाळाशिवाय तर कधी बोलतच नाहीत. त्याच्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने असं खूप छान कनेक्ट झालो आहे सगळ्यांशी आणि एक छान बॉन्ड झाला आहे सगळ्या आमच्या टीमचा. अरुण सर, म्हणजे आत्तापर्यंत जितक्या पण भूमिका तुम्ही केल्यात, स्टेजवर असोत किंवा सिनेमात, प्रत्येक भूमिका ही वेगळी असते आणि ह्या भूमिकेचा पण लहेजा जरा वेगळा दिसतोय मला. काय सांगाल या भूमिकेबद्दल? काय नाही, मला सिनेमा आला तेव्हा मी जिथे जातो तिथे नवीन काहीतरी आपल्याला करायला मिळणार आहे या आनंदातच जातो. आणि एक दिवशी असाच फोन त्यांचा आला की बाबा असंच एक कॅरेक्टर करता येईल का, तर म्हटलं प्रयत्न करू. नाव काय सिनेमाचं, तर म्हटलं बदमाश. अरे बापरे म्हटलं. हां म्हणजे आमच्या सेटवरती अरे आज काय आहे, तर म्हटलं बदमाश सिनेमाचं प्रमोशन आहे. तर सगळे अरे बदमाश अजून सांगितलं नाहीच आम्हाला, तर ते सगळं असं चाललं होतं. आणि मी म्हटलं चला, मला जास्त आनंद या गोष्टीचा वाटतोय की एकतर हे जे डिरेक्टर आहेत जगदीश सर, यांना छान कॅरेक्टर म्हणजे बाहेर मुंबईतली लोक इकडची तिकडची छान शोधून घेऊ शकतात, पण त्यांनी आपल्याच गावातली लोक ज्यांना तिथे प्राधान्य दिले, हे जास्त मला त्यांचं कौतुक आहे. की एखादा सिनेमा बनवताना माणूस काय विचार करतो की मला रिटर्न कसे मिळतील, तर मग रिटर्न करण्यासाठी त्याच्यात कोण कोण काम करणारी माणसं असतील, तर तसा न विचार करता त्यांनी आपल्याच भागातली, आपल्याच विभागातले, आपल्या तालुक्यातले, आपल्या जिल्ह्यातली माणसं त्यांनी शोधली आणि तो सिनेमा तयार करण्याचं त्यांचं जे धाडस आहे त्याला ती खरी बदमाशगिरी त्यांनी जी केलेली आहे, तर ती आता तुम्हाला 26 सप्टेंबरला सिनेमागृहात बघायची आहे. आणि माझ्या परीने मी थोडीशी बदमाशी जी केली ती मला सांगायचं आहे की बाबा या सिनेमातली तुम्ही जी बदमाशी केली ती आम्हाला आवडली, म्हणजे त्या दिवशीच कळेल सगळं काय. पण तुमचे आम्ही हास्यजत्रे स्किट बघितलेत, एक वेगळा पिच असतो तुमचा, तर ह्यात पण पिच तो आहे, पण जरा म्हणजे बोलताना जरा काहीतरी गंमत येणार आहे. आम्हाला जरा काहीतरी डायलॉग ऐकवा ना. हा मी तो जरा तोतला आहे त्याच्यामुळे गोडवा पण येतो. म्हणजे त्याचा लहेजा थोडासा, तो काही शब्द त्याला बोलता येत नाही, त्यामुळे कदाचित बरोबर असलेल्या माणसांना वेगळा साऊंड येतो, वेगळा ऐकायला येतं आणि मग त्यात विनोद निर्माण होण्याचा प्रयत्न. तर तो तसा मी कॅरेक्टर करायचा प्रयत्न केला. हाही माझा एक नवीन प्रयत्न आहे, कारण माणूस सातत्याने नवीन नवीन काही करायचा प्रयत्न करत असतो, तसं मी या सिनेमात प्रयत्न केला. सो थँक्यू जगदीशजी, तुम्ही मला या सिनेमात तुम्ही जी भूमिका आहे ना फार मजेदार निभावलेली आहे आणि प्रेक्षकांना फार मजा येणार आहे तुमची भूमिका. म्हणजे मध्ये मध्ये असं लाफ्टर येणार आहे म्हणजे पूर्ण पिक्चर बघताना. थँक्यू मॅम. आता आम्ही तर सगळे बदमाश होतोच आणि नंतर मुख्य भूमिका जी होती तर दादा आहेत आणि त्यांचा मुलगा हा साई दाखवलेला आहे. तर म्हटलं आपण बदमाशी करतोय पण यांची भूमिका तेव्हा सेट नव्हती, म्हणजे कोण कॅरेक्टर करणार आहे. तर जस्ट पप्पांनी आम्हाला सरप्राईज द्यायचा काहीतरी विचार केला होता की बाबा ही भूमिका त्यांना वरच्या लेवलला मांडायची होती, की बाबा काहीतरी नवीन मनोरंजन घडलं पाहिजे बदमाशीचं. तर म्हटलं की कोण कॅरेक्टर असणार आहे बरं विलनमध्ये, सांगा आम्हाला. आता सेटवरती ते ऑफिशियलच होते, कमर्शियलच होते, तिथं मुलाचं आणि बापाचं नातं काहीच नव्हतं. मी ओरडा खायचो, बदमाशी जिथं आम्ही करायचो ऑफ सेट, तर तिथं खूप सारा आम्हाला ओरडा पण मिळायचा, पण त्यात मजा पण यायची, कारण पिक्चरचं नावच मॅडम बदमाश आहे. तर म्हटलं ह्या ठिकाणी आपल्याला लिबर्टी आहे हे सगळं करण्यासाठी. हो. तर जेव्हा आम्हाला सांगितलं की अरुण दादा हे मुख्य भूमिकेत काम करतायत विलन टीममध्ये, तर म्हटलं आपण जे बदमाश आहोत ना ते आता कमी पडणार म्हटलं कुठेतरी. तर खूप सारे सरप्रायझेस आम्हाला मिळाले आणि सरप्रायझेसवर सरप्रायझेस असं मिळत गेले आणि खूप सारी मजा अशी येत गेली. अरुण दादांनी जे काम केलेलं आहे तर भरपूर वरच्या लेवलला आणून ठेवलेला आहे हा चित्रपट. तर प्रेक्षकगृहात तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा तर ती वेगळीच मजा असणार आहे, पण आम्ही सेटवरती जी मजा केली मॅडम ती आउटस्टँडिंग होती. येस पुष्पा मॅम, तुमच्याकडे येईन मी.
खरं तर आत्ताच तिने उल्लेख केला की तुम्ही अनेक मालिकांमध्ये काम केलंय, विलन साकारले. आता पडद्यावर आम्हाला बदमाशमध्ये तुमचा म्हणजे कुठली साईड दिसणार आहे? खरंच सांगते, म्हणजे मी चित्रपट भरपूर केले, जवळ 50-55 चित्रपट मध्ये चरित्र अभिनेत्री म्हणून, हिरोची आई, हिरोईनची आई असे कॅरेक्टर केले. प्रत्येक वेळेस वेगवेगळी भूमिका मला म्हणजे कधी कडक सासू किंवा कधी प्रेमळ आई साकारायला मिळाली. परंतु सिरियलमुळं आपण जास्त पब्लिश होतो तसं पाहायला गेलं तर, कारण मराठी चित्रपट सगळे पाहतीलच थिएटरमध्ये जाऊन असं होत नाही. त्यामुळं माझी खरी ओळख झाली ती झी मराठीच्या देव माणूस या सिरियल मधून. म्हणजे जी वंदी आत्या, खास्ट, खडूस, खादाड अशी वंदी आत्या होती. मग ती इतकी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर आप्पी आमची कलेक्टरमधली खलनायिका, म्हणजे मेन खलनायिका, की ती कुठल्याही पातळीवर जाऊन कितीही नीच प्रकारचं काम करू शकते अशी. त्यामुळे माझी इमेज म्हणजे सगळीकडे अशीच झालेली की नाही ही बाई. मला बरेच फोनसुद्धा यायचे की अवताई तुमचा स्वभाव इतका प्रेमळ, इतकी छान तुम्ही सगळं हे करता, मग तुम्ही अशा भूमिका का करता? आम्हाला नाईलाजाने तुम्हाला शिव्या घालायची वेळ येते म्हणून असं होतं की तुम्ही नका करू. म्हणजे मी एखादी इन्स्टावर किंवा फेसबुकवर पोस्ट टाकली ना तरी बऱ्याच कमेंट अशा असायच्या, प्लीज ताई तुम्ही एक कॅरेक्टर करू नका, काय बाई आहे ही. म्हणजे मला फोनसुद्धा यायचे बऱ्याच जणांचे की मॅडम जरा व्हिडिओ कॉल करतो आमच्या आईला, तुम्हाला मी दाखवतो की तुम्ही किती प्रेमळ आहात, कारण माझी आई खूप तुम्हाला नावं ठेवते हो, तर मला दाखवायचंय तुम्ही कशा आहात. तर असं हे म्हणजे एक पण ते कॅरेक्टर असतं. आज आपल्याला आपण कलाकार म्हणजे कुठली भूमिका ही आपण करायला तयार पाहिजे आणि म्हणजे जे काम मिळतं ते काम आपण परफेक्ट करावं, त्या संधीचं आपण सोनं करावं या विचाराची मी. तर आता ह्या बदमाशमध्ये जेव्हा सरांनी मला सांगितलं की तुम्हाला हिरोच्या आईचं कॅरेक्टर करायचं आहे, म्हणजे हा छोटा होता ना, छोटेपणची पण आई मीच आणि मोठेपणची पण आई मीच, म्हणजे असा डबल आमचा लुक त्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आणि म्हणजे ती आई फार प्रेमळ आहे. आता मी सांगणार नव्हते पण सांगते की फार म्हणजे वेगळंच त्या आईचं रूप आहे की ती एक वेळ मुलगा व्यवस्थित लाईनवर राहण्यासाठी ती कडकसुद्धा राहू शकते आणि तिचं आतून कुठंतरी काळीच तुटतं आपला मुलगा की वायफट नको व्हायला किंवा त्याचं काही नुकसान व्हायला नको, म्हणून ती त्याला तशी शिस्त लावते आणि प्रेमही करते. अशी ही आई या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे ऐकताना प्रत्येकाला आपली आई आठवली असेल आणि धपाटे पण आठवले असतीलच आईने दिलेले. खरंच. पण येस, तू म्हणजे ह्यानी धपाटे खाल्ले नाहीत ना? हो, खूप खाल्ले. काठीचा मार खाल्लाय चित्रपटात, धपाटे खाल्लेत आणि फार भारी. आणि त्याचा पप्पा आज आले नाहीत, ते एक नंबर बेवडे दारुडे बघितलं मी ट्रेलर मध्ये ते. त्यामुळं मग काय ही मजा आहे, म्हणजे फार सुंदर पिक्चर. वडिलांचा राग पण पोरावर निघाला. बस म्हणजे हा चित्रपट आपण म्हणतो बदमाश किंवा आज सरांनी जरी हा पहिला चित्रपट केला असेल पण इतका म्हणजे त्यांनी अभ्यास केला या चित्रपटावर. गेले 12 वर्ष त्यांनी स्टोरी लिहून अभ्यास करून कॅरेक्टर सुद्धा इतके छान त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. म्हणजे खरं आपण म्हणतो की हा या डायरेक्टरांकडे एवढा अनुभव आहे, त्यांनी एवढे पिक्चर केले तेवढे केले, पण सरांनी जो हा केलाय ना तर म्हणजे बाप पिक्चर केलाय. म्हणजे खरंच सांगते तुम्हाला सगळ्या प्रकारचे, म्हणजे कॉमेडी आहे त्याच्यात, तुम्हाला सांगते इमोशनलपणा आहे. म्हणजे काय काय सीन तर ना पाहायला लागाल तुम्ही तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल, इतके सुंदर सीन आहेत. आणि काय काय सीन असे की खूप हसाल जसं सरांचे सीन आहेत असे. म्हणजे सगळ्या प्रकारचा ड्रामा ह्या चित्रपटात आहेत. तर खूप सुंदर चित्रपट सरांमुळं आम्हाला काम करायला मिळालं. तसंही म्हणजे बरेच चित्रपटात काय होतं, आता तुम्हाला तर माहिती आहे सिरियल म्हटलं की 2.5-3 वर्ष अडकलं जातं. आणि जेव्हा माझ्या सिरियलच्या काळातच हा चित्रपट मला मिळाला होता, पण सरांची स्टोरी वाचली तर मी म्हटलं नाही सर, मी सिरियलमध्ये सुट्टी टाकून येणार आणि आपलं शूटिंग पूर्ण करणार. अभिषेकनी पाहिलंय आमचं आप्पीचं शूटिंग साताऱ्याला होतं. मी सुट्टी काढून सातारा टू भोर जायचे कार घेऊन आणि भोरचं शूटिंग झालं की साताऱ्याला सकाळी कॉल टाईमला पोचायचे. पण खूप छान स्टोरी असल्यामुळं हा चित्रपट मी सोडला नाही आणि मी शूटिंग पूर्ण केलंच याचं. खूप छान वाटतं. नक्कीच मॅडम, सगळ्या कलाकारांनी आणि टेक्निकल टीमने इतकी मेहनत घेतली मनापासून आणि आवडीने केलं आहे. प्रत्येक जे कॅरेक्टर केलं आहे ते आवडीने केलेलं आहे. आणि सिनेमा आपला समजून आपण जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक 100% लागतो. आपण सगळं आता छान छान बोललो, पण इथे जे लक्ष वेधून घेते ना ते नेगेटिव्ह कॅरेक्टर, म्हणजे खूप असा प्रश्न पडतो की नेमका याचा प्रॉब्लेम काय. तर सर तुम्हीच सांगा की काय कॅरेक्टर आहे.
प्रथम यांचा आभार मानतो, कारण की माझं सिलेक्शन हे ऑडिशनमधनं झालेलं आहे. कारण की खूप महत्त्वाचं असतं एक कलाकारासाठी जेव्हा तुम्ही ऑडिशनला जाता. आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तर हे खूपच वेगळंच वाटत होतं मला. आणि परफॉर्म केल्यानंतर मग माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शननंतर मग सेटवर आल्यावर सरांनी मला महत्त्वाचं म्हणजे खूप फ्रीडम दिलं त्या परफॉर्मन्ससाठी. आणि मला जेव्हा कळलं की हे एक सायकोची भूमिका आहे आणि ह्याचा पिच काय लेवलचा पाहिजे, कशा पद्धतीने परफॉर्म करायचं आहे, तेव्हा मला वाटलं की ही भूमिका खरंच माझ्या पदरी पडणं म्हणजे माझं भाग्य आहे. आणि जसं आपल्या चित्रपटाचं नाव बदमाश आहे, मला बदमाशच्या सोबत शाप शिव्या काय करतील लोक माहीत नाही परफॉर्मन्स बघितल्यावर. पण अजून एक अभिमानाची गोष्ट अशी की आपण लहानपणापासून म्हणजे अनेक वर्षापासून आपण अनेक कार्यक्रम बघत असतो. आणि अरुण सर आपल्या सगळ्यांचे लाडके दादूस आणि ह्यांच्या मुलाचं मला कॅरेक्टर करायचं आहे. तेव्हा मी 1-2 दिवस तर शॉकच होतो की कारण आता आपण करायचं कसं. कारण आपण एवढे दिवस शूटिंगवर ॲज अ खलनायकाची भूमिका केल्यानंतर ज्या पद्धतीचं मी करत होतो, पण जेव्हा कळलं की अरुण सर असणारे माझे वडील, तेव्हा म्हणजे 2 दिवस जरा शांत होतो. आणि एक कमाल म्हणजे की आमचा एक किडनॅपिंगचा सीन होता, माझा आणि विलनचं आमची जी टीम होती. मग आम्ही किडनॅप करतो आणि टर्न करून आमची एक जीप जी असते ओपन, आम्ही एक लांब निघून जातो आणि कट काय झालंच नाही. त्यामुळे आमचा माझा जो राईट हँड होता तो पूर्णपणे गाडी लांब घेऊन गेला. आणि तिथे गेल्यानंतर असं झालं आहे की आम्हाला बघून, माझा अवतार बघून अनेकांनी शटरच खाली गेले शॉपचे. त्यानंतर त्यांना सांगावं लागलं की हे शूटिंग चालू आहे. एवढं रिअल त्यांना असं, कारण की त्यात भूमिकेत होती, कारण कट हा शब्द ऐकलाच नाही कोणी. त्यांना मग वाटलं की कारण की अनेक कलाकार जे जीपमध्ये होते ते खूप नवीन होते, तर ते सगळे भूमिकेतच होते. तर असे काही अनेक किस्से. हां. तर मला जाऊन मी सांगितलं, अरे सांगा त्यांना असं काही नाही. ठीक आहे. आणि आपण जेव्हा विलन करतो ना, तेव्हा आपल्याकडे इतकी वर्ष सिनेमांमध्ये बरेच रोल मॉडेल सेट असतात. आपण प्रत्येक रेफरन्स घ्यायचा प्रयत्न करतो की अच्छा हे कॅरेक्टर आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं मोल्ड करायचं आहे. रेफरन्स काही होता डोक्यात की आपल्याला ह्या हिशोबाने? जेव्हा मला कॅरेक्टर कळालं ना की लगेच मी त्या रिलेटेडचे जे काही फिल्म्स आहे बघायला स्टार्ट केलं होतं. आणि आपल्याकडे असे अनेक कमालीचे ॲक्टर आहेत, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत, हिंदी आहेत. तर मी अनेक कलाकार जसं सयाजी शिंदे सर असतील किंवा तशाच भूमिकेत किंवा जवळपास अनेक फिल्म्समध्ये झालेले आहेत, त्यांना मी पाहायला सुरुवात केली. म्हणून अभिषेक, लीड साकारणं ना खूप जबाबदारीची गोष्ट आहे. कारण का आपल्यावर हा सिनेमा म्हणजे एक उभा असतो आणि आपल्या हे सपोर्ट करणारी सगळी असतात, पण लक्ष लीडकडे असतं हिरो म्हटल्यावर. पहिलं तर हिरोचं स्वप्न या सिनेमातून पूर्ण झालं असेल, ती फिलिंग कशी आहे आणि किती स्पेशल आहे तुझ्यासाठी बदमाश? बरं मॅम, पहिली गोष्ट म्हणजे मी हिरो कॅरेक्टर करतोय असं मी कधी विचारच केला नव्हता. कारण की कुठल्याही चित्रपटाचा जो हिरो असतो ती अशी त्या चित्रपटाची स्टोरी. तर गुरु नावाचं एक बदमाश कॅरेक्टर करायला मिळतंय आणि जे कॅरेक्टर मी लहानपणापासून करतच आलेलो आहे, तर त्याच्यात नवीन काय करायचं आहे आपल्याला? फक्त ते कॅमेरासमोर करायचं, कॅमेरासमोर ते मांडायचं आहे आपल्याला आणि त्याच बदमाशा कॅरी फॉरवर्ड करायच्या आहेत. तर मी जसं मगाशी सांगितलं की बदमाशा हे ऑफसेट केल्यानंतर जो ओरडा मिळायचा त्यातनं मी शिकायचो की आपण खरंच बदमाशा करत आहोत, याचं फक्त प्रेझेंटेशन आपल्याला कॅमेरासमोर मांडायचं आहे. तर आपण करतो ना की आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकत असतो, लक्ष ठेवत असतो. तर माझ्या मनामध्ये अजूनही खूप साऱ्या अशा बदमाशा लपलेल्या आहेत. तर बदमाश 2चा सर विचार करत असतील तर मी त्याच्यात ते मांडायचा प्रयत्न करेल, कारण की मला पूर्ण मांडायचं नक्कीच. आणि एक स्पेशली सांगतो मॅम की अरुण सरांना सोबत एक चित्रपट करायची माझी इच्छा होती, ती या बदमाच्या निमित्तानं माझी पूर्ण झाली. मॅम, दादा त्यांचं मोठेपणा नाही सांगणार, पण दादांनी जे केलेलं आहे ना मॅडम, म्हणजे ट्रेलरमध्ये कितपत दिसतं हे मला माहीत नाही आहे, पण रिॲलिटी मूवीमध्ये दादांनी खूप असा तुफान हे घातलेलं आहे, बरोबर की नाही टीम? तर खूप सारी मजा केलेली आहे. दादा कमी सांगतील पण मी सांगतो की 1001% तुम्हाला दादांचं कॅरेक्टर आणि आमचं कॅरेक्टर नक्कीच आवडेल. तुम्ही खूप सारी अशी मजा घेणार आणि तुम्ही त्याला रिलेट पण करणार की आपण आयुष्यामध्ये असं काहीतरी खोडकरपणा कुठेतरी केलेला असेल. कारण कुठलाही चित्रपट बघताना आपण स्वतःला रिलेट करत असतो. कोणी साधन असतं आणि प्रत्येकामध्ये खोडकरपणा असतोच आणि प्रत्येकात इकडे बसलेले सगळे बदमाश आहेत. पण मला ना जाणून घ्यायला आवडेल की पिक्चर आपण करतोय हे सगळं बरोबर आहे, पण कुठेतरी असा एक सीन येतो की ना खूप चॅलेंजिंग असतं, भले तो इमोशनली असेल, ॲक्शन सीन असेल. प्रत्येकाला विचारेन आपापल्याला चॅलेंजिंग वाटलेला सीन कुठला आहे? मॅम, काय झालं होतं की माझा जो जवळचा मित्र आहे, म्हणजे मी सरांची परमिशन घेईल, मूवीमधला एक कट सांगतो की माझा जवळचा मित्र तोही मरण पावतो
ते मरण पावलेलं ऐकून त्याची आई मरण पावती, की त्या गावामध्ये ती बाई खूप साऱ्या वर्षांपासून त्या मुलाची वाट बघत असते आणि ती आई जी दाखवली ती आंधळी असते. तर आम्ही सगळे मित्र त्या गावात खूप साऱ्या वर्षानंतर परततो आणि त्यानंतर त्या बाईला वाटतं की तिचा मुलगा आलेला आहे तिला भेटायला. आणि आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की बाबा तुमचा मुलगा नाही, पण हातामध्ये जो आणलेला आहे त्या मुलाच्या आस्ती आहेत तिच्या हातात देतो. आणि ती बाई अक्षरशः रडली होती. आणि माझा जवळचा मित्र पण तेव्हाच बायपास झाला होता, म्हणजे जगातनं सोडून गेला होता. तर ते कॅरेक्टर करायचं का नाही करायचं हा माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंजिंग प्रश्न होता. कारण की अक्षरशः ते डायलॉग घ्यायचं म्हणजे रडायला जायचं. कारण की त्या माझ्या मित्रांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या होत्या. असतो ना जवळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी असा व्यक्ती असतो, तर तो माझा मित्र होता. तर खूप सारं वाईटही वाटायचं की बाबा काय केलं पाहिजे. आणि ठीक आहे, मी काय बोलायचं त्याच्या पुढं. मॅम तो सीन लिहिताना मला रडू येत होतं, म्हणजे लिहिता पण सांगता येत नव्हतं मला. आणि मला असं वाटतं कलाकार म्हणा किंवा आपण ह्या क्षेत्रात जे पण काम करतोय ना, प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण आलेला असतो. पण कलाकार असणंच ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे, की स्टेजवर आपल्याला परफॉर्म करायचंच आहे काही झालं तर. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ही गोष्ट घडली असणार आहे. येस धनश्री, तू काय सांगतो, तुझ्यासाठी चॅलेंजिंग सीन कोणता होता? मला बांधून ठेवलेलं असतं, तर ॲक्च्युली ते बांधलं नसतं, हात मागे तरी चालणार होतं, पण ते हात बांधले नाही तर तो फीलच येत नव्हता. म्हणजे हात सुटत होते म्हणा किंवा काय, तर ते अक्षरशः बांधून बांधून इथे छोटे छोटे पुरळ वगैरे आले होते. पण जर द्यायचा आहे सीन तर तो परफेक्टच द्यायचा आहे, आणि जर ते एक्सप्रेशनच नाही आले तर उपयोग नाही. त्याच्यामुळे तो माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. आणि त्याच्यासोबत वेगळे वेगळे एक्सप्रेशन्स द्यायचे आपल्याला विथ डायलॉग्स, म्हणून तो थोडासा चॅलेंजिंग होता. आणि मला असं वाटतं अरुण सर, की जे पण कष्ट आपण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये घेतो ना ते वाया जात नाही, कुठेतरी आपल्याला फळ मिळतं. तुम्हाला इतक्या वर्षांचं एक्सपिरियन्स मधून ते जाणवलं जातं. म्हणजे एक तर कसं असतं की सिरियल आणि सिनेमा ह्याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. सिरियल हा एक एपिसोडसाठी असते, सिनेमा हा इतिहास असतो. तो तुम्हाला कायम डॉक्युमेंट असते, तुमचं ते काम असतं. म्हणून आणि नाटक, सिरियल, सिनेमा हे करताना प्रत्येक स्टेजवरचा वेगळा अनुभव आहे. आता तर नाटकातला मी असल्यामुळे ते नाटक अगदी शेवटच्या रोपर्यंत त्या माणसाला ऐकायला जाईल त्याची ती काळजी घ्यायला लागते. सिरियल करताना तुम्हाला क्लोजमध्येच बाकीच्या गोष्टी करायच्या, फार काय आरडाओरडा न करता. सिनेमा म्हणजे एकतर तो सिनेमा करताना सिनेमाच्या आधी काय घडले, सिनेमाच्या नंतर काय घडले, आपला जो सीन येतोय तो डिस्टर्ब तर होत नाही ना. कारण माझं तसं झालं, एक सिनेमा मी केला होता, तो साधारण 10 मिनिटाचा सिनेमा होता, हिंदी सिनेमा केला होता. आणि जेव्हा एडिटिंगला आला तेव्हा डिरेक्टरला बोलवून सांगितलं की माझा अरुण कदमचा सिनेमा 10 मिनिटाचा इथे आहे आणि तुमचा सिनेमा इथे आहे, ते त्या सिनेमाला डिस्टर्ब होईल. म्हणून मला त्या सिनेमातून शूटिंग होऊन काढलं आणि दुसऱ्या माणसाला तिथं कामाला घेतलं. म्हणजे असंही असतं की आपण बेस्ट देणं पण त्या कॅरेक्टरला कितपत हवंय. आता ती माझी चुकी नाही ना, माझ्याकडे जे काम आलं ते मी माझ्या परीने ते काम केलं. पण ते नाही, असं नाही चालत, इंडस्ट्रीला पण चालत नाही. करेक्ट. तर ते कधी कधी असं हा भाग होतो. तर माझ्या आयुष्यात असे खूप अनेक प्रसंग आले, अनेक गोष्टी आल्यात, अनेक. तर आमच्याकडे हास्यजत्रेमध्ये प्रत्येक स्किट माझ्यासाठी वेगळी गोष्ट, वेगळं करायचं आहे मला. कारण सातत्य आणलं तर माहिती आहे तुला, आता किती असे नट आहेत ते संपलेत. आज माझं आता ह्या नोव्हेंबरला 60 वर्ष होईल. 35 वर्ष मी 90 पासून काम करतोय आणि आजही लोक मला म्हणजे बघतायत आहेत, माझे फॅन आहेत, मला आवडत आहेत. तर माझी जबाबदारीच आहे की मला येणारा जो कुठलाही काम आहे ते मला छान करायचंच आहे. मला त्याच्यात अब मैं हो गया, म्हणजे आम्ही आत्ताही शोधतो काहीतरी नवीन गोष्ट, काय सापडते का, नवीन काय चालले का, कुठे काय. ऑब्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते करत करत आपण करतोय. आता या सिनेमात एक जे आयटम सॉन्ग आहे म्हणजे ते टच कर टच कर, याने आधीच केलंय ते गाणं, त्याच्यामुळे मला टचच करता आलं नाही. बिचारी चित्रपटामध्ये 2 हिरोईन्स आहेत, वर्धा पाटील आणि धनश्री कांबळे. आणि आयटम सॉंगचं जे सर म्हणतायत, आयटम सॉंगमध्ये करिश्मा वाबळे यांनी धमाल केली एक्सप्रेशन देऊन. तेच ते आधीच म्हणजे ती सारखी म्हणते टच कर आणि ते आधीच त्याने केलं, त्याच्यामुळे मला काही
बहुतेक चुकतंय सर, 16 असेल, 16 वगैरे लागत असेल तुम्हाला. कारण आयटम सॉन्ग करायला मिळालं नाही ह्याची खंत आहे त्यांना, त्याच्यामुळे. आपलं चॅनल मॅम सुद्धा बघतात. येस, पण सर आपण अनेक तुमच्या भूमिकांसाठी मुलाखती केल्या आहेत आणि ह्या सिनेमासाठी मला खूप फार आनंद होतो की तुमच्यासोबत मी बोलतेय. पण आता पुढे जाऊ आपण. पुष्पाताई, तुमचा एक सीन सांगा मला, खूप चॅलेंजिंग वाटलेला तुम्हाला पर्सनली. आता तसे चॅलेंजिंगचे सीन म्हणजे आता ते करत 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 ते चॅलेंज इतकं अंगात भिनलंय ना ताई, काय सांगायचं. म्हणजे जवळजवळ 40-45 मुलामुलींची मी आईचं कॅरेक्टर केलेलं आहे. त्यामुळं हा एक बदमाश. बरं, त्यांना आता मुलं झाली असतील. हां, त्यांना मुलं झाली असतील. आणि म्हणजे मग आईला प्रत्येक कॅरेक्टरमधून जावं लागतं. म्हणजे तिला समजा गरीब असली तर ते परिस्थिती कशी आहे त्याच्यातून त्याला फेस करत पुढं जायचं, स्ट्रगल करत पुढं जायचं, आपल्या मुलांना सांभाळायचं. आणि मला 2 मुली आहेत, त्यामुळं मी एक आई आहे. मग त्यामुळं मला म्हणजे ते आतूनच येतं माझ्या, की आज हा गुरु लहान होता आणि तो नंतर येतच नाही, म्हणजे तो निघून जातो. दर दिवाळीला ह्या आईला आठवण यायची त्याची की माझा मुलगा येईल आणि मी ती दिवाळी साजरी करायची नाही कधीच. आणि मग असंच तिचा नवरा म्हणतो की नाही आपण केलं पाहिजे, थोडं तरी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि अचानक ती अशीच दिवाळीत देवाजवळ रडत बसलेली असती आणि तिचा मुलगा येतो अचानक आणि तिला जो आनंद झालेला आहे, म्हणजे मला ते इतकं अक्षरशः सीन करताना रडू आलं की किती, म्हणजे ते सगळे इमोशनल आई बरोबर बाहेर निघतीच ती असं. तर ते खूप छान कॅरेक्टर करायला मिळालं मला. म्हणजे त्याच्यात ती रागीट पण दाखवली की वैतागून, म्हणजे दारुड्या नवऱ्याला वैतागती, त्यालासुद्धा मारती, मुलालासुद्धा मारती, पण तिला ते आतून प्रेम पण आहे. तर हे अशी वेगवेगळ्या छटा या भूमिकेत मला दाखवता आल्या. आणि एक म्हणजे छान चांगली गोष्ट सांगावीशी ही वाटते तुम्हाला की आज अभिषेक आणि साई हे NSDचे विद्यार्थी आहेत आणि इतके मातब्बर कलाकार आहेत की म्हणजे आज आपण बघतो की पिक्चर येतात आणि जातात, कित्येक कलाकार येतात, पण हे 2 ह्या चित्रपटातून जे आता पुढं आलेले आहेत ना, तर इंडस्ट्री नक्की गाजवणार. पिक्चर जे बघतील ना, यांच्या भूमिका त्यांनी बघितल्या ना, तर म्हणजे अक्षरशः आता हिरो तर हिरोच असतो, पण विलन काय साकारला या मुलांनी. तर पिक्चर बघितल्यावर, म्हणजे हा पिक्चर बघितला ना बाळा, तुला 10-12 पिक्चर नक्कीच मिळणार बघ. ते खूप छान भूमिका. म्हणजे पण काय बदमाशी केलाय, जबरदस्त केलाय. नाही, असं होतं ना की आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात हा समज असतो की प्रोड्युसर डायरेक्टर आपल्या मुलाला वर आणण्यासाठी हिरो देतात, म्हणजे असं आता ह्या चित्रपटातून हा लोकांचा समज पण झाला असेल की हे डायरेक्टर आहे, हे प्रोड्युसर आहे, मग स्वतःच्या मुलाला लॉन्च करण्यासाठी त्यांनी हा चित्रपट काढला असेल. पण नाही, हा मुलगा तेवढ्या क्वालिटीचा आहे. आज सरांना दुसरा मुलगा पण आहे, याच्यापेक्षा सुंदर दिसायला येतो, म्हणजे तो हिरो झाला असता, पण याच्यात ती क्वालिटी आहे म्हणून सरांनी ह्याला ॲज अ हिरो म्हणून हे. ऍक्च्युली मॅम, मी एक हिरो आणि एक विलन, 2 मुलं आहे मला, तशी स्टोरी लिहिलेली होती, पण मी चेंज केली या विलनला पाहून. खरंच खूप छान. म्हणजे सरांनी असं नाही केलं की आपल्याच लोकांना जे आहेत टॅलेंटेड आहेत, जे त्या क्षेत्रात मातब्बर आहे, असेच कलाकार रिअल टॅलेंट आपण निवडलेलं आहे. छान झालं. आणि पुण्यात झालं चित्रपटाचं शूटिंग आणि सगळे म्हणजे आपल्या चित्रपटसृष्टीची खंत आहे की नवीन कलाकार असलेला पिक्चर शक्यतो बघायला कोण जात नाही किंवा असं असतं. पण हा चित्रपट जेव्हा बघितला जाईल ना, तर हे म्हणजे पुसलं जाईल की नवीन कलाकार सुद्धा छान पिक्चर करू शकतात, असं मेसेज जाईल एक समाजाला. आणि कुठून तरी सुरुवात होणं गरजेचं असतं. हां, कुठून तरी सुरुवात होणं. समाजाला तेच सांगायचं होतं मला की नवीन डिरेक्टर घडू शकतो, नवीन कलाकार घडू शकतो, टॅलेंट आपल्या समाजातूनच येतं, ते काही वेगळं नाही, हे मला दाखवायचं आहे. खरं, अगदी खरं आहे. येस. साई, तुम्ही काय सांगाल चॅलेंजिंग? कारण का मला असं वाटतं तुमचे प्रत्येक सीन इकडे चॅलेंजिंग असतील. सगळे सीन माझे चॅलेंजिंग होते आणि ह्यांनी सगळे प्रयोग केले. माझ्या बुरका घातला, साडी घातली, सगळ्या गोष्टी केल्या, वरती बोनेटवर बसवलं, सगळ्या प्रयत्न केले. एक सीन होता जिथं किडनॅपिंगचा सीन होता, कारण किडनॅप करणं ही सोपं नसतं. येणं आणि मग त्या पद्धतीने तुम्ही एंट्री करणं आणि आतून तुमच्या हिरोईनला उचलणं, सगळ्यांना विरोध करून. हो, आणि सारखे 2दा 3दा रिटेक होत होते आणि ती एनर्जी परत आणणं एक अवघड काम असतं सगळ्यांसोबत.
नंतरने असं झालं की कारण की ते रिटेक का होतं तर माझ्या लक्षात येत होतं की हिरोईनची जी आई आहे ती माझी पाय पकडायची सारखी कंटिन्यू. मग अनेकदा त्यांना सांगितलं पण त्याही त्यांच्या भूमिकेत होत्या, ते सोडायला तयार नव्हत्या. शेवटी मला माझ्या विलन गँगला 3rd टेकमध्ये सांगावं लागलं की आईला सोडा आणि आईच्या मुलीला उचला. तेव्हा मग त्यांनी ते उचलून बाहेर आणलं. मग ते म्हणजे ते असे काही कमाल चॅलेंजिंग मला झाले आणि पण ते होतं ते सेटवर आपण जेव्हा असतो तर अशा गोष्टी घडतात आणि जेव्हा डायरेक्टर असतं आणि चांगली टीम असते तर हे एक्झिक्यूट वेल होतं सगळं. आणि सर तुम्हाला मी हा प्रश्न विचारणं म्हणजे चुकीचं आहे, अख्खा सिनेमा तुमचं चॅलेंज असणार आहे म्हणजे डिरेक्टर म्हणजे सगळ्यांची जबाबदारी घेणं. पण सर कास्टिंगबद्दल मी विचारते की आपल्याला ना आत्ता जेव्हा आपण कलाकार त्या भूमिकेत बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की ह्या जागी दुसरं कोणी सूट नसतं झाला, पण जेव्हा पार्टी कोरी असते ना तेव्हा खूप चॅलेंज असतं की आत्ता ह्या कॅरेक्टरमध्ये कोण बसेल. नाही आता बोबडा आप्पा जो कॅरेक्टर होतं तर डोळ्यासमोर बघता एकच चेहरा दिसला अरुण कदम सरांचा, बाकी सगळे चेहरे हटून गेले बाजूला आणि एकच चेहरा दिसला. आणि ते तुम्हाला मूवीमध्ये दिसणार आहे कॅरेक्टर कसं केलं आहे त्यांनी, ते मजा धमाल केली आहे त्यांनी. आणि इतर लोकांचं म्हणजे साईचं तर आता सायन्सचं तर ते ऑडिशन म्हणून त्यांना हे केलं आम्ही. तर सायन्सचं जे ऑडिशन त्यांना 6 लाईनची स्क्रिप्ट दिली होती. 6 लाईन त्यांनी इतकं जीव ओतला त्यामध्ये, कारण बाकीचं जे कॅरेक्टर होते त्यांनी जे केलं होतं ऑडिशन दिलं होतं तर त्यामध्ये उठून दिसलं आहे. आणि प्रॅक्टिकली जेव्हा ते सेटवर आले तर जबरदस्त एनर्जी डाऊन करायला लागायची मला, इतकी एनर्जी होती. येस. आणि पुष्पा मॅमचं आईचे सगळे कॅरेक्टर पाहिले होते आणि व्हरायटी द्यायला एकच आई आहे मला माहिती होतं. तर मग यांनी जे ती व्हरायटी दिली ते आता मूवीमध्ये बघणारच तुम्ही नक्की. धनश्रीचं कसं म्हणजे कॅरेक्टर मिळालंय तुम्हाला? धनश्री एक तिला पण एक्साइटमेंट आहे कसं म्हणजे मला कास्ट केलं. धनश्री एक सोजवळ मुलगी पण बदमाश, म्हणजे बदमाशला साथ देणारी असं मला पाहिजे होतं. हे दिसते फक्त सोजवळ पण आहे बदमाश आणि तशीच बदमाश आहे ती. तर ते मला ते कॅरेक्टर परफेक्ट मिळालं मला. येस. पण तुम्हाला 2 मुली आहेत रिअल लाईफमध्ये आणि आता मुलाची आई साकारायची होती, कम्प्लीट डिफरंट युनिव्हर्स आहे. म्हणजे कसं होतं हे, ह्या मुलाला सांभाळणं कठीण वाटलं की मुलींना सांभाळणं कठीण? नाही, या मुलाला सांभाळणं कठीण वाटलं. म्हणजे समस्त मुलांसाठी हा प्रश्न. हा समस्त नाही, खरं सांगते. म्हणजे असं म्हणतात की 2 मुलींची आई फार सुखी असती. म्हणजे ती मुली थोड्याशा प्रेमळ असतात, मुलं थोडी डांबीस असतात. अरुण सर एकदम अग्री करतील या गोष्टी. त्यांना पण मुलगी आहे आणि तिलाही आता मुलगा झालाय. खरंच आहे. आणि म्हणजे मुलांच्या बाबतीत फार म्हणजे हे पण असतं ताई, रिस्कसुद्धा असते की आपला मुलगा वाईट वळणाला जायला नको. म्हणजे आई वडिलांना फार टेन्शन असतं ते की मुली समंजस असतात, जरा 10वी 12वी झाल्या की त्याबरोबर त्यांचं कॅच करून व्यवस्थित जर आपण प्रॉपर लक्ष दिलं त्यांच्याकडं तर त्या प्रॉपर वेनी व्यवस्थित जातात, शिकतात. त्यांना थोडीशी जाणीव असते की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेत आणि आपण कसं पुढं जायला पाहिजे. पण मुलं थोडीशी दुसऱ्या मुलांच्यात गेली ना तर त्यांची इन्फ्लुएन्स होतात. हां, थोडंसं मुलांच्या बाबतीत ही रिस्क असती. काही मुलं असतात जाणीव ठेवणारे आणि म्हणजे त्यामुळं कसं होतं, थोडंसं मुलांच्या बाबतीत आईवडिलांना जास्त अलर्ट राहावं लागतं. चित्रपटात गुरुच्या बाबतीत पण मला तसंच झालं. खूप म्हणजे त्याला मला धाकात ठेवावं लागलं, कारण तो माझ्या आउट ऑफ जायचा. म्हणजे किती त्याला सांगल तो ऐकायचाच नाही. तो सीनमध्ये सर हां नाही, आणि तो तसा ऑफ स्क्रीन सीन पण तसाच येतो. म्हणजे त्याला खूप कंट्रोल करावं लागतं. अहो शाळेत गेला तरी तो खोड्या काढणार, म्हणजे चित्रपटात. हां हां, तर ते चित्रपटात सुद्धा म्हणजे मला शाळेत जावं लागायचं त्याच्या कागाळ्या मिटवायला. शिक्षक, आता आमच्याकडं एक शिक्षक होते, ते कॅरेक्टर केलेले आमचे नरेश सर, त्यांच्याशी भांडायला लागलं मला याच्यामुळे. अरे मास्तरड्या म्हणून माझ्या मुलाला का त्रास देतो असं. म्हणजे मुलाच्या बाबतीत थोडंसं जास्त आईवडिलांना जागृत राहावं लागतं, हे मी मान्य करते. अभिषेक म्हणेल हा इंटरव्ह्यू होता, माझं कंप्लेंट सेशन सुरू झालंय, पण असं काही नाही, गमतीचा भाग आहे सगळा. गमतीचा भाग आहे, काही नाही. नाही तसा जसा तो खोडकर पण आहे ना, पण तसा तो समंजस सुद्धा खूप आहे. म्हणजे आज का होईना वडिलांना मदत करणं, म्हणजे वडील डिरेक्शन करत होते पण आज अभिषेकला जवळजवळ त्यांनी 50-60 शॉर्ट फिल्म केलेले आहेत. तो ॲक्टिंग स्कूल सांभाळतो. म्हणजे त्याला खूप ज्ञान आहे ह्या सगळ्या गोष्टीचं, त्यामुळे तो वडिलांना मदत करायचा. म्हणजे तो जरी हिरोचं कॅरेक्टर करत असला तरी पण बॅकस्टेजसुद्धा छान सांभाळायचा. आम्हाला काय नको काय हवं हे बघायचा. म्हणजे तसा तो छान
छान, म्हणजे मुलगा म्हणून मला खूप आवडतो तो, म्हणजे माझा लाडका मुलगा असं म्हणता येईल मला. जाहीर केलं आता. नाही खरंच. तेच आई रट्टी तिला जवळ पण घेते ना. हो खरंच आहे. सर काय म्हणत होता तुम्ही अभिषेक बद्दल? अभिषेकनी जे म्हणजे त्याचा जो ॲक्टिंग सोडून आणखी जी मदत केली डिरेक्शनमध्ये बॅक स्टेजला, मॅडम म्हणताय तसं तर खरंच केली आहे. कारण त्याला माहिती आहे मूवी बनवताना काय काय त्रास होतो, सेटवर काय काय प्रॉब्लेम येतात, तर ते जाणता असल्यामुळं त्यांनी सपोर्ट केला आहे. आणि आपण म्हणतो ना की प्रयत्नांती परमेश्वर, तर कुठल्याही गोष्टीला साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, त्यानंतर परमेश्वर आपल्या मागे असतोच उभा. तर म्हटलं यार बदमाशी तर आयुष्यभर करायचीच आहे, चला एक चांगला चित्रपट बनतोय, प्रेक्षकांसाठी काहीतरी करायची संधी मिळतीये, अरुण दादांसारखे कलाकार आहेत आपल्या चित्रपटामध्ये, तर करून टाकूयात बदमाश. मग खूप सारी अशी मजा केली आणि खरंच टॅलेंटेड टीम असतील, माझे को आर्टिस्ट असतील, सगळ्यांनी सपोर्टही तेवढाच केला. एक बदमाशी केली होती की पुष्पा मॅडम एकदा कॉल टाईम दिला होता 7:30चा का समथिंग 7 वाजेचा, तर धनश्री आणि मी काय केलं गपचूप जाऊन सनी तीच सांगेल काय केलं. आम्हाला कॉल टाईम दिला होता 8चा आणि जनरली असं व्हायचं की आम्हाला खूप आधी लेट व्हायचं आणि हे सगळे सिनियर लोक सगळ्यात आधी जाऊन बसणार आणि मग आम्हाला ओरडा मिळायचा वगैरे. म्हटलं आता मग आपण ओरडा का खायचा प्रत्येक वेळी, तर मग आम्ही काय केलं खूप लवकर रेडी झालो आणि सगळ्यांच्या बाहेरनं कड्या लावून घेतल्या आणि सेटवर सगळ्यात आधी आम्ही जाऊन थांबलो आणि मग कुठे गेल्या पुष्पा मॅडम कुठे गेल्या म्हणून मग नंतर कळालं की आम्ही ते कड्या लावलेलं होतं म्हणून. हा सीन का ना रेकॉर्ड असं केलंय काय मला आता कळलं, आता कळलं तुम्हाला आता कळलं. मॅम अभिषेकनेच नाही तर माझा दुसरा मुलगा आहे लहान शुभम रघुवंशी, क्रिएटिव्ह डिरेक्टर या मूवीचा बदमाशचा, त्याने पण जबरदस्त मेहनत केली. मी त्याला सर्व श्रेय देईल. मला बदमाश बनवण्यासाठी त्यांनी खूप सारी मेहनत घेतली, म्हणजे बॅकस्टेजला असू द्या आणि खूप साऱ्या गोष्टी मॅनेज केल्या, ॲज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असू द्या, ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर असू द्या, आणि त्यांनी ती परिस्थिती आणून दिली की बदमाशला ग्रीन सिग्नल मिळू शकतो, म्हणजे वस्ती कोणाचीही असो, मस्ती फक्त आपलीच, हे करण्यासाठी त्यांनी डॅशिंग मजा घेतली. आणि असे डायलॉग्स पण बरेच आम्हाला ऐकायला मिळणार आहेत ना, असे भारी भारी जे असे फुल मुलांच्या तोंडी येणारच आहेत असे. आत्ता येतानाचाच किस्सा सांगते मी. आम्ही इंटरव्ह्यूला येताना आमच्या गाडीच्या मागे लावलेलं आहे बदमाशचं पोस्टर, तर एक टेम्पोवाला मागून आला आणि ओ दादा म्हणून आवाज दिला. आम्हाला वाटलं की साईड द्या किंवा काय गाडी, तर पुण्यातले येत आम्ही म्हटल्यानंतर आम्हाला असं वाटलं मुंबईतले आमच्यावर दादागिरी करतात वगैरे, पण त्याने आवाज दिला अभिषेकला आणि म्हणाला वस्ती कोणाची पण असू दे, मस्ती फक्त आपलीच. म्हणजे आम्हाला असं वाटलं की आपण पोस्टरवर लिहिलाय का हा डायलॉग, पण नाही, म्हणजे त्यांनी ट्रेलर पाहिलाय आणि त्यांनी बदमाश पाहिला आणि त्यांना हा डायलॉग, म्हणजे आता लोकांना हा डायलॉग आवडलेला आहे. क्या बात. आपण असं म्हणतो ना की नावात काय असतं, पण सगळं काही नावातच असतं, तर बदमाश हे नावातच बऱ्याच साऱ्या गोष्टी उघडकीस येतात. येस. आणि मला असं वाटतं हा इंटरव्ह्यू अजून थोडा लांबला ना, अख्खी सिनेमाची स्क्रिप्ट म्हणजे स्टोरी निघेल इकडे. म्हणजे हा म्हणेल की सरांची परमिशन घेत तर नाही, तो डायरेक्ट सुरू होतो. या पण सांगते, आता मी सांगते, मी बोलणार नव्हते पण बोलते, अख्खा सिनेमा, हा आता अख्खा सिनेमा हे सांगते, त्याच्यामुळे मला वाटतं खरंच थांबायला लागणार. आणि कालचा एक अनुभव मला जास्त खरं तर ह्याने तिथे शेअर करायला पाहिजे होता त्या साऊंड माईकवरून, की तो NSDचा असल्यामुळे तिथले लोक सांगतात की तुम्हाला जर का ऑब्झर्वेशन किंवा व्हरायटी काही करायची असेल तर तुम्ही हास्य जत्रेचे एपिसोड बघा. तर ही गोष्ट खरं तर लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण आज हास्य जत्रेच्या माध्यमातून म्हणजे आम्ही तर त्या काळामध्ये लोकांना आमचा एक वेगळा म्हणजे डोसच होता, म्हणजे काय म्हणतात बाकीचे डोसपेक्षा हा बूस्टर डोस हा वेगळा डोस होता आणि त्या माध्यमातून असे अनेक गोष्टी घडत आहेत. तर ह्यानी काल सांगितलं मला की असं असं म्हणजे आमच्याकडे तो क्लास होतो किंवा तो सब्जेक्ट असतो, तर मला फार बरं वाटलं की म्हटलं आता ही गोष्ट ती हास्य जत्रेपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. मला सांगायचं होतं या गोष्टी, कारण की अभिमान असतो आपण एक मी स्वतः नॉर्थचा आहे, पण आता मी अनेक वर्षापासून महाराष्ट्रात राहतो, तर मी या मातीचाच आहे आता. तर एक फील प्राऊड झालं मला दिल्लीत गेल्यानंतर. मी जेव्हा शिक्षण घेत होतो तर आम्ही असंच आमचा टीम इंट्रोडक्शन फर्स्ट असतं, आम्ही बसलो होतो, महाराष्ट्र से हो गया, हाँ ठीक आहे, मग ते आमचा डिस्कस की क्यों बनना हो ॲक्टर हो सब. मग तेव्हा त्यांनी मग मला सांगितलं की क्या जरूरत आहे भाई, मग ते म्हणजे तुम्ही हास्य जत्रा अनेक कार्यक्रम आहेत, कमालीचे ॲक्टर असतात यार, काय करता तुम्ही परफॉर्मन्स.
ते एक स्टडी मटेरियल आहे आपल्यासाठी, बघत जावा ते. आणि मलाच नाही तर सगळ्या स्टुडंटला सांगितलं की यूट्यूबवर जावा, नाही तर ह्याला विचारा ते कुठं अवेलेबल असतं आणि ते बघा कसं ते रंगमंच गाजवतात. असंच मराठी कलाकारांना हाडाचा कलाकार किंवा असंच ते जागतिक लेवलवर गेले नाही. सो आय फील प्राऊड देअर की म्हणजे मला एक भीती वाटत होती की एक महाराष्ट्रीयन आणि एवढे स्टुडंट आणि आपण आपलं नाव तर खूपच मोठं आहे तिथे. आणि आय फील प्राऊड. आणि मला ते काय झालं की कसं सांगायचं तिकडे थोडं मला भीती वाटली, कारण मी फर्स्ट टाइम माझं होतं. पण माझ्या मनात असं राहून गेले की नाही आता ह्यांना सगळ्यांना सांगितलंच पाहिजे काहीतरी करून. शेवटी जाता जाता मला संधी मिळाली आणि मी शेअर केलं ना सगळ्यांना. क्या बात आहे. म्हणजे आम्हालाही वेगळाच अभिमान वाटतो. आणि जितक्या पण कलाकारांशी मी आतापर्यंत बोलली जे साऊथमध्ये काम करतात त्यांना वेगळाच रिस्पेक्ट असतो त्या सेटवर गेल्यावर की मराठी इंडस्ट्रीमधनं आलेत. सो खरंच भारी गोष्ट घडली. अरुणदादांमुळं आम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये सुद्धा आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जायला मिळालं. ही एक घराघरात पोहोचणार आहे आता. खरंच म्हणजे आणि हास्य जत्राचं ते एक वैशिष्ट्यच आहे की सिरियल पाहून कंटाळा आला की चला हास्य जत्रा लावून टाकायचं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहेच तिथं काही ना काहीतरी आहेच, त्यामुळे एकदम मूड फ्रेश होऊन जातो. आणि अशा ठिकाणी आम्हाला आमच्या चित्रपटाची टीम घेऊन जायचा म्हणजे खूप संधी मिळाली, ती दादांमुळे मिळाली की आणि चित्रपटाचं आम्हाला छान तिथं प्रमोशन करता आलं. आणि प्राजक्ता माळी होत्या, सई होत्या आणि आपले प्रसाद ओकसर होते. म्हणजे खूप छान आम्हाला तिथं सगळं कार्यक्रम आमचा सांगता आला आणि पिक्चरबद्दल आम्हाला सांगताही आलं. आणि या सिनेमामुळे मला त्या दिवशी व्हॅनिटी मिळाली. आणि आमचं दुसरं घरच आहे, आम्ही तिकडेच असतो. सो येस, कारण मला गेले सर आता तुम्ही इकडे नाही व्हॅनिटी इकडे. येस, भारी. पण नाही आता मी इथेच थांबते कारण का हळूहळू खरंच आपला पिक्चर रिव्हील व्हायचा नाही तर. पण खरंच खूप मजा आली तुमच्या सगळ्यांशी बोलून. आणि बदमाशी प्रत्येकातली थोडी बाहेर आली, पण पूर्ण बदमाशी 26 तारखेला बाहेर येणार आहे. सो थँक्यू सो मच. आणि एकत्रच आपण सगळ्यांना अपील करूया प्रेक्षकांना पिक्चर बघण्यासाठी, कोण धुरा सांभाळेल ह्याची. सगळ्यांना माझा नमस्कार. बदमाश हा मराठी चित्रपट येत्या 26 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात रिलीज होत आहे. सर्वांच्या प्रेमाची खूप सारी गरज आहे. आम्ही बदमाशी खूप सारी केलेली आहे. खूप सारे सरप्राइजेस देखील आहेत त्या चित्रपटामध्ये. आमच्या सर्वांच्या बदमाशीला तुम्ही नक्की बघा चित्रपटगृहात जाऊन आणि तुमचं भरभरून प्रेम द्या असं मी सगळ्यांना सांगेल आणि सगळ्यांपुढे हात जोडेल. नमस्कार. येस, थँक्यू सो मच सगळ्यांना आणि खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.